मोठी बातमी पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेला पोलिसांनी अटक केली आहे। रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली असल्याचं कळतंय। पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं 10 महिन्यांपूर्वी लग्न झालं होतं। मात्र अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पती पत्नीमध्ये सातत्यानं भांडणं व्हायची। याच मानसिक तणावातून केईएम रुग्णालयामध्ये डॉक्टर असलेल्या गौरी पालवे गर्जे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली। मात्र गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। कुटुंबियांच्या आरोपानंतर वरळी पोलिसांनी गौरीचे पती अनंत गर्जे याला अटक केली आहे। तर अनंत गर्जेची बहीण शीतल गर्जे आंधळे आणि दीर अजय गर्जे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यामुळे या प्रकरणी आता काय उलगडा होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। स्नेहा, अनंत गर्जे याला अटक करण्यात आली असल्याचं कळतंय, काय अपडेट? नक्कीच आपण पाहिलं तर अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी यांनी रात्री गळफास लावून आत्महत्या केलेली होती। 2 दिवसापूर्वी ही घटना घडलेली आहे। त्या अनुषंगाने काल रात्री 1 वाजता अनंत गर्जे यांना अटक करण्यात आलेली आहे। खरं तर अशी माहिती मिळत आहे की अनंत गर्जे हे स्वतः पोलिसांकडे शरण आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आजच्या दिवसात जर आपण पाहिलं तर आजच त्यांना कोर्टात हजर देखील केलं जाणार आहे। सुमारे 11च्या आसपास त्यांना कोर्टात हजर केलं जाईल। त्यानंतर कोर्टाकडून काय सांगण्यात येते, तसंच पुढे कोर्टाकडून किती दिवसाची न्यायालयीन कोठडी सांगण्यात येते हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ज्याप्रमाणे गौरी यांच्या घरच्याकडून जे आरोप करण्यात येतात, सतत त्यांच्याकडून असंच म्हणण्यात येतं की आमच्या मुलीने आत्महत्या केलेली असली तरी पण तिला आत्महत्या करण्यासाठी परावृत्त केलेलं आहे। कारण अनंत गर्जे यांच्यावरती त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्याच अनुषंगाने आता पोलिसांकडून देखील तपास अधिक वेगाने सुरू आहे आणि यापुढे कोर्टात नेल्यानंतर देखील काय कोर्टाकडून सांगण्यात येते हे पाहणं। माफ करा, थोडंसं थांबवते। आपल्यासोबत सुषमा अंधारे ताई जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत मध्ये। पंकजा मुंडेंचा पीए अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक केलेली आहे, आपली पहिली प्रतिक्रिया? गौरी पालवे या नवविवाहितेचा अतिशय दुर्दैवी मृत्यू झाला। खरं तर कुणाचाही मृत्यू अशा पद्धतीने होणे हे वाईट आहे। मात्र लग्नाच्या अवघ्या 10 महिन्याच्या आत एखादी विवाहिता सुसाईड कमिट करते आणि या सगळ्यांमध्ये निश्चितपणे अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतात। त्या सगळ्या गोष्टींचा कसून तपास झाला पाहिजे। कुठल्याही पद्धतीने कुणाचाही त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असता कामा नये आणि राजकीय हस्तक्षेपाशिवाय हे प्रकरण तडीस लागणं जास्त गरजेचं आहे। त्या मुलीच्या कुटुंबियांना तो सगळा न्याय मिळायला हवा। कुठल्याही पद्धतीने त्याचं राजकीय भांडवल न करता एक अत्यंत निष्पक्ष असा तपास होणं गरजेचं आहे। बरं, सुषमाताई धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी, आणि स्नेहा आपले देखील धन्यवाद संपूर्ण माहिती देण्यासाठी। पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक केलेली आहे। रात्री 1 वाजता वरळी पोलिसांनी अनंत गर्जेला अटक केली आहे। पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणामध्ये पोलिसांनी ही कारवाई केली आहे। भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक आहेत अनंत गर्जे। त्यांच्या पत्नीनं गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं 10 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं। अनंत गर्जे यांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पती पत्नीमध्ये सातत्यानं भांडणं व्हायची। याच मानसिक तणावातून केईएम रुग्णालयात डॉक्टर असलेल्या गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। अंजलीताई, आपण त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली होती, पोलीस स्टेशनला सुद्धा गेला होतात। अनंत गर्जेला काल रात्री 1 वाजता अटक झाली आहे, काय प्रतिक्रिया? मी देखील अशीच बातमी ऐकली आहे की त्यांना अटक झाली आहे, पण आत्ताच्या घटनेला ऑफिशियल कन्फर्मेशन पोलिसांकडनं आलेलं नाहीये। तर ते ऑफिशियल कन्फर्मेशन येईलच थोड्या वेळात, पण अटक होती का त्यांनी सरेंडर केलं त्याची अजून काही क्लॅरिटी नाही आपल्याकडे। पण महत्वाचं म्हणजे काल सकाळी, म्हणजे मला जेव्हा 8 वाजता सकाळी कळलं, 8:30 वाजता मी वरळी पोलीस स्टेशनला पोहोचले होते। पूर्ण आम्ही स्टेटमेंट देऊन FIR होईपर्यंत तिथून आम्ही तिच्या आई वडिलांना घेऊन आम्ही नायर हॉस्पिटलला गेलो।
तिथे डीनला मी आणि तिच्या वडिलांनी भेटून एक निवेदन देखील दिलं होतं की याची पोस्टमॉर्टमची व्हिडिओग्राफी व्हावी, कारण हे सगळे पॉलिटिकल माणसं इतका दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते की सुरुवातीला एका पोलीस इन्स्पेक्टरनी ही आत्महत्या आहे असं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं. जेव्हा तिचे वडील सांगत होते की नाही, ही असं म्हटलंच नाहीये, हे आता आत्महत्या आहे का घात आहे ते मला नाही माहिती, तरी ते पोलीस इन्सिस्ट करत होते की तुम्ही असं स्टेटमेंट द्या. याच्यावर माझा आणि त्यांचा बराचसा वाद देखील झाला. पण नंतर मग एसीपी आले, एसीपी भोसले म्हणून होते. ही वॉज अ व्हेरी गुड ऑफिसर आणि त्यांनी ते योग्य ते स्टेटमेंट वडिलांचं रेकॉर्ड केलं. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा डीनना भेटलो तर ते व्हिडिओग्राफीवर करा असं सांगितलं, कारण आम्ही जेव्हा बाहेर तिथे उभे होतो काही बीडच्या लोकांनी मला येऊन सांगितलं की ताई, तुम्ही जेव्हा FIR रजिस्टर करत होतात तेव्हा काही माणसं सेटलमेंट करण्यासाठी तिथे पोलीस स्टेशनच्या आवारात फिरत होती. एवढंच नाही, तो माणूस सिनियर PIच्या केबिन मध्ये देखील जाऊन बसला होता. तर हे सगळं ऐकून अतिशय धक्का बसला मला. म्हणून मी त्यांच्या वडिलांना घेऊन ती व्हिडिओग्राफीची मागणी केली आणि ती डीन नायरचे जे डीन होते त्यांनी मान्य देखील केली. 3 मेंबर्स त्यांनी स्पेशली 2 विटनेस आणि एक लेडी मेडिकल ऑफिसर यांची देखील नियुक्ती तात्काळ तिथे PM डिपार्टमेंटमध्ये केली. नक्की, म्हणजे मोठी खरं तर हीच मोठी घडामोड अंजलीताई म्हणावी लागेल की त्याला आता अटक झालेली आहे. तो शरणाला का अटक झाली हे आपल्याला येत्या काळात कळेल, पण आता त्याच्याबरोबर ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्यांनाही लवकर अटक होईल अशी अपेक्षा करूया. ताई, तुर्तास धन्यवाद, आपण सविस्तर बोललात त्याबद्दल. बातमी मोठी आहे. अनंत गर्जे याला अटक झालेली आहे. काल रात्री 1 वाजता त्याला अटक केली वरळी पोलिसांनी असं कळतंय. आपल्याबरोबर स्नेहा जाधव सुद्धा आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया. स्नेहा, काही अधिक अपडेट कळतंय? वरळी पोलिसांनी याला दुजोरा दिलाय की त्याला अटक झाली का तो स्वतः हजर झाला वरळी पोलीस स्टेशनमध्ये, याच्याविषयी काही स्पष्टता झाली आहे? नक्कीच आपण पाहिलं तर पंकजा मुंडे यांचे PA अनंत गर्जे यांच्या पत्नी यांनी 2 दिवसापूर्वी आत्महत्या केलेली होती आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर गौरी यांच्या घरच्यांनी बरेच आरोप देखील केलेले होते. त्या आरोपांमध्ये एकूण 3 जणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत. यामध्ये अनंत गर्जे आणि त्यांची भाऊ आणि बहीण यांचा देखील समावेश आहे. आज जे अटक करण्यात आलेले आहे अनंत गर्जे यांना, त्याचसोबत ही माहिती मिळते की लवकरच अनंत गर्जे यांना कोर्टात देखील दाखल केलं जाणार आहे. आणि जे घरच्यांकडून सतत आरोप केले जात आहेत की आमच्या मुलीचा छळ करण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने अनंत गर्जे यांना अटक केलेली आहे. आपण जर पाहिलं तर पोलिसांकडून स्पष्टता ही आलेली आहे की अटक तर करण्यात आलेली आहे, परंतु कोर्टात देखील लवकरच त्यांना दाखल करण्यात येणार आहे, कोर्टात नेण्यात येणार आहे. आजच कोर्टात नेण्यात येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येते. नक्की. तुर्तास धन्यवाद स्नेहा, आपण माहिती दिली त्याबद्दल. त्यांना अटक करण्यात आलेली आहे असं पोलिसांनी सुद्धा स्पष्ट केलं आणि लगेचच त्याला कोर्टात सुद्धा नेलं जाणार आहे असंही कळत आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोरमध्ये केलेल्या वक्तव्यावरून जोरदार राजकारण सुरू आहे. भोरमध्ये सत्ता जरी अजित पवारांची असली तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असं देवेंद्र फडणवीस भाषणात बोलले. त्यावरून असं चंद्रकांत पाटील भाषणामध्ये बोलले होते आणि त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याच भाषेत उत्तर दिलेलं आहे. जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र आहेत ना. भोर नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. राज्यभरातच नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांसाठी सर्वच पक्षांचे नेते जाहीर सभा घेत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली जाते. जाहीर सभेतील भाषणांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांचा समाचार घेत आहेत. एक प्रमुख नेत्या चुकीच्या माणसाच्या नादी लागून मात्र काही ठिकाणी सत्ताधारी विरोधकांवरती नव्हे तर त्यांच्याच सहकारी पक्षांवरती तोफ टाकतायत. भोरमध्येही असंच झालंय. आता विरोधी मंडळी म्हणाले की आम्ही पिण्याला पाणी देणार आहे, तर त्यांचं सरकार असलं पाहिजे ना. हे जरी समजा इथे अजित पवारांचं सरकार असलं तरी मुख्यमंत्री देवेंद्र आहेत ना. म्हणजे अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, पण उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की देवेंद्रजींना मतदान करायचं की अजितदादांना करायचं. तर
सगळे आम्ही ताटात वाटीत आहोत हे मान्य आहे, पण देवेंद्रजींना मतदान करायचं असं आपण निर्णय करा असं आवाहन करतो. चंद्रकांत पाटलांनी राज्यात सत्तेत आम्ही एकाच ताटात वाटीत असल्याचं मान्य करत भाजपालाच मतदान करण्याचं आवाहन केलं. मात्र अजित पवारांच्या पक्षाला मतदान करू नका हे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना चांगलंच झोंबलं. त्यामुळे त्यांनीही पलटवार केलाय. कोण मटका की, कोण दारू विकतो, कोण ताडी विकतो, कोण ते टक्केवारीचा धंदा करतो, म्हणजे सावकारी, असे उमेदवार शहराला देऊन शहराचं नाव खराब करण्याचं काम तुम्ही करताय. नगरपालिका निवडणुकांचा प्रचार संपण्यासाठी अजून 8 दिवस शिल्लक आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरच टीका करताना त्यांच्या सहकारी पक्षांनाही चांगले टोले लगावत आहेत. त्यामुळे थंडीत आलेली निवडणूक आता तापायला लागली आहे. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.